फारच खाली आणलं महाराज कीर्तनाला, ठेवणारानीही, सांगणारानीही आणि ऐकणारानीही. नाही माफ करणार संत तुम्हाला कधीच. कशाला कीर्तन करायला लागली माणसं, त्याला काही चवच नाही. आत्मकल्याणाकरता कीर्तन करा. निमित्त कोणतंही असलं तरी कीर्तन कीर्तनाच्या नियमाने होत असेल तर कीर्तन करावं, नाही तर नाही करावं. त्याची जी महिमा आहे, त्याची जी लेवल आहे ती ढासळू नका, खाली नका आणू त्याला. माणसं फार पाहिजे असं नाही, आलेली माणसं वर चढली पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विवेक जागा व्हावा, वैराग्य जागा व्हावं, भगवत विषयक विश्वास वाढावा, निर्माण व्हावा, तर त्याचा फायदा आहे. ख्या 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 हसली गेली, पिक्चरला गेली, कीर्तनाला गेली, काय फरक आहे त्याच्यामध्ये? जर तुमच्या मनाची शांती वाढत नसेल, तुमच्या ज्ञानात भर पडत नसेल, तर ते कीर्तन नाहीये.